पण आज मी तुम्हाला काही उडदान मुंगाच्या मिक्स वरणाचा काही एक मस्त पदार्थ सांगतो. त्यासाठी हे सर्व सामान लागते. हे कणिक आहे, बेसन आहे आणि सर्व मसाले आहे. पहिले मी उडीद आणि मूग नाही का एकत्र घेतले आणि त्याला मस्त शिजवलं, वरण केलं, त्याचं मस्त घोटलं त्याले. आणि साऱ्या सकाळपासून करून राहिली बापा मी हे. काहून का नाही का पायल येणार होती माझ्या घरी, पण पायल का नाही आलीच नाही. आता हे पायल कोण होईल हे मी तुम्हाला मग सांगेन. मग नाही का हे वरणात का नाही कणिक आणि बेसन टाकलं का मग हे सर्व मसाले टाकायचे, तिखट मीठ हळद आणि जिरं, आणि मग कांदा टाकायचा, मिरची टाकायची, टमाटर टाकायचं. तुमच्या घरी शिमला मिरची असेल तर ते टाकायची त्याच्यात, आणि तुमच्या घरी शिमला मिरची नसेल तर तसंच करायचं जसं मी केलं तसं. आणि त्याला नाही का असं जरासं कमी असं कमी घट्ट, म्हणजे जसं जास्त घट्टही नाही जास्त पतलंही नाही असं भिजवायचं. मग नाही का तावा ठेवायचा, ताव्यावर काही पाणी टाकायचं, पाणी टाकून त्याला असं एखाद्या फडक्यानं पुसून घ्यायचं, स्वच्छवाला घ्यायचा. आणि ह्या नाही का तो चिपकत नाही, तो म्हणते का नाही थोला तावा आहे. आणि त्याच्यावर काही असं लहान लहान थापायचे, लहान लहान करता येते, मोठे मोठे पोळी एवढे करता येते. पण मी काही माझ्या घरी पाहुणे आले त्याच्यामुळे इथुलेच केले. मी म्हणलं तिघाले 3 मस्त प्लेटीत देतो आणि एखाद्या महिन्यात तिघाले खुश करतो. मग नाही का मी एवढ्या केले, त्या पाहुण्याला लयच आवडले आणि लयच खाल्ले बाबा. काही न बंदरी घेऊन टाकलं आणि राहिली पुट्टी. मग पायलची कशी पायल काही आली नाही म्हणा तशी, पण तरी हे मग हे असे लागते आणि एवढे बढिया. मग हे नाही का असे थापायचे. याच्यापेक्षा पतलं केलं तर हे थापायला मेहनत कमी लागते, पण ते ताव्यावरून निघन का नाही त्याची मी गॅरंटी घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे नाही का तुम्ही जास्त घट्ट नका करजा, जास्त पतलं नका करजा. आणि मग हे काय म्हणते सराट्यानं का नाही त्याला असं उलट पलट करायचं. याचा नाही का वेगळा सराटा राहते पण थोडी दिसेच नाही लाकडाचा ना. आणि मग हे असं दिसते. याचं नाव काय ठेवायचं तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये.